काल आपलं कुठून चालू होतं मिरर फॉर्म्युला राईट. म्हणजे काय दिलं तर मिरर फॉर्म्युला 1/f इज इक्वल्स टू 1/v प्लस 1/u. v काय होता इमेज डिस्टन्स अँड u इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय दिला होता -v/u and that is also equals to image height upon object height, or that is equals to h2 upon h1. इथे मायनस नाही येणार. मायनस विल बी ओनली प्रेझेंट इन हाईट मध्ये साइन नाही येणार, फक्त आपल्या डिस्टन्स मध्ये साइन येणार आहे. आता जर तुम्हाला दिला आहे की m इज इक्वल्स टू -1.5 and tell me the nature of the image. What will be the answer? पक्का कसं आहे बघा. Whenever we'll get negative sign, it means that the image obtained is real and inverted. आणि जर मी असं सांगितलं असतं की m इज इक्वल्स टू से 1.5, मग काय झालं असतं the image would have been virtual and erect. हे झालं नेचर बद्दल. आणि मी जर आता तुम्हाला साईज विचारली असते तर साईज ऑफ द ऑब्जेक्ट काय झालंय म्हणून, साईज ऑफ द इमेज काय झालंय, तर या फर्स्ट केस मध्ये जेव्हा मॅग्निफिकेशन इज -1.5, तर या केस मध्ये साईज काय झाली इमेजची, इट इज एनलार्ज्ड और वी कॅन से मॅग्निफाइड. आणि सेकंड केस मध्ये इन सेकंड केस ऑल्सो इट इज अरे ए आहे ना, तर मग साइनचा काही फरक पडला का, इथे मायनस होता इथे प्लस होतस. इन बोथ द केसेस इट इज मॅग्निफाइड. आणि जर मी तुम्हाला मॅग्निफिकेशन सांगितलं की m इज इक्वल्स टू 0.8, मग या केस मध्ये काय होणार आहे, इन दिस केस इट इज डिमिनिश्ड. आणि जर मी असं सांगितलं की m इज इक्वल्स टू -0.8, मग इट इज स्टिल डिमिनिश. म्हणजे याच्यावरनं काय समजून येतं आता आपल्याला, जर आपल्याला साईज माहिती करायची असेल तर वी डोंट नीड द साइन. साइन प्लस असू द्या मायनस असू द्या, इट डझंट मॅटर. बट जर आपल्याला साईज कॅल्क्युलेट करायची असेल तर मग मॅटर काय करणार आहे, द मॉड्युलस ऑफ द व्हॅल्यू ऑफ मॅग्निफिकेशन. म्हणजे मॅग्निफिकेशनची m ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्याचा आपण काय घेणार आहे, मॉड्युलस घेणार आहे. यू नो व्हॉट इज मॉड्युलस, काय असते मॉड्युलस, उसमें तुम कुछ भी डालो बाहर आंसर पॉझिटिव्ह ही आएगा. तुम्ही आता -0.8 चा मॉड्युलस घेतला, आन्सर किती येणार 0.8. आणि मग नंतर आता या मॉड्युलस घेतल्यानंतर जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण कम्पेअर करणार कोणासोबत, 1 सोबत. जर मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी असेल तर याचा अर्थ काय झालं, द इमेज इज डिमिनिश्ड. आणि जर आता मॅग्निफिकेशनचा मॉड हे जर 1 पेक्षा जास्त असेल इन दिस केस, तर काय होणार, आता आन्सर आपला इकडे दिलंय, द इमेज विल ऑलवेज बी मॅग्निफाइड. ठीक आहे. आता मॅग्निफिकेशनचं कळालं आपल्याला. व्हॉट अबाउट द नेचर. जेव्हा आपण मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असणार म्हणजे काय, निगेटिव्ह असणार.
0 पेक्षा छोट्या व्हॅल्यूज कोणत्या असतात? सगळ्या निगेटिव्ह असतात. तर जेव्हा पण मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, आन्सर विल ऑलवेज बी रिअल अँड इन्व्हर्टेड. आता हे रिअल अँड इन्व्हर्टेडच कसं? आता बघा, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय? -v अपॉन u और h2 अपॉन h1. जिथे h2 काय असतंय? इमेज हाईट अपॉन ऑब्जेक्ट हाईट. जर आता मी ऑब्जेक्ट नेहमी आपण प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती ठेवतो फॉर द इज ऑफ अंडरस्टँडिंग. एवढं तर झालंय आपलं कालपर्यंत. तर आता हे ऑब्जेक्ट हाईट नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असणार आहे? मग आय एम आस्किंग हाईट. h1 इज पॉझिटिव्ह. ऑब्जेक्ट आपण नेहमी लेफ्ट हँड साइडला ठेवणार, म्हणजे काय? u इज निगेटिव्ह. मग आता आपल्याला बघायचं काय? हे तर माहितीये की h1 नेहमी पॉझिटिव्ह असणार, u नेहमी निगेटिव्ह असणार. मग आपलं मॅग्निफिकेशन कशावर डिपेंड करणार आहे आता? h2 वरती आणि v वरती. जर आता v राईट हँड साइडला फॉर्म झाला, म्हणजे कुठे? मिररच्या बॅक साइडला. तर मिररच्या बॅक साइडला जेव्हा पण आपली इमेज फॉर्म झाली होती ती कशी होती? व्हर्च्युअल होते. तर आता जर राईट हँड साइडला इमेज फॉर्म होतीये तर त्याचं डिस्टन्स सांगा मला. डिस्टन्स विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. म्हणजे v, आता इथं लिखो मैं, ठीक है? एरेज करतो पहले, हम बाद में सब लिखेंगे. और उससे पहले आई एम टॉकिंग अबाउट नाउ इमेज. एक आहे आता राईट हँड साइडला जर फॉर्म झाली तर काय? तर या केसमध्ये v काय होईल आता? v इज पॉझिटिव्ह, राईट. आणि जेव्हा पण राईट साइडला इमेज फॉर्म झाली आहे तर ती प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर झाली आहे की खाली झाली होती? नेहमी वर झाली आहे. सो h2 पण कसा होईल? h2 इज ऑल्सो पॉझिटिव्ह. आता आपला m चा फॉर्म्युला काय होता? -v अपॉन u. आपण पहिले याच्यावरती स्टडी करू, ठीक आहे? सो m इज -v अपॉन u. तर u काय आहे? u इज निगेटिव्ह, म्हणजे -u लिहू का मी इथे? आणि v काय आहे आपला? v आपला आलेला आहे पॉझिटिव्ह, आणि -v अपॉन u होईल असं फॉर्म्युला जसा आहे तसा. -v, आता u जो होता तो आपला निगेटिव्ह आलेला आहे, राईट. आता हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल आउट होऊन प्लस होईल का? म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपला राईट हँड साइडला इमेज कशी फॉर्म झालेली होती आपली? व्हर्च्युअल. अरे मिररच्या मागे गेल्याच्या नंतर इमेज व्हर्च्युअल होत असते ना. मग आलाय जेव्हा पण पॉझिटिव्ह येणार, व्हेन एव्हर मॅग्निफिकेशन इज पॉझिटिव्ह इट मीन्स द इमेज इज व्हर्च्युअल. आता तुम्ही h1 आणि h2 सोबत पण चेक करू शकता. h1 कुठे आहे? पॉझिटिव्ह साइडला आहे, वरच्या साइडला. सो h1 इज पॉझिटिव्ह, सॉरी प्लस h1, h2 बघायचं. आणि जेव्हा राईट हँड साइडला इमेज फॉर्म झाली आहे तर h2 पण पॉझिटिव्ह आलाय, सो प्लस h2. सो मॅग्निफिकेशन इथून पण पॉझिटिव्ह निघून येत आहे. सो जेव्हा पण मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह येणार, इमेज विल ऑलवेज बी व्हर्च्युअल. आता आपण बघू लेफ्ट हँड साइडला काय होत आहे. तर लेफ्ट हँड साइडला नेहमी कोणती इमेज फॉर्म झाली होती? रिअल इमेज होती का ती? आता u आणि h1 हे दोघांची साइन आपल्याला माहिती आहे. नाउ व्हॉट अबाउट v? v कशा असणार आहे? जर लेफ्ट हँड साइडला फॉर्म होत आहे तर निगेटिव्ह असणार आहे. सो v इज निगेटिव्ह. आणि जेव्हा पण इमेज लेफ्ट हँड साइडला फॉर्म झाली होती ती प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर होती की खाली होती? इट वॉज ऑलवेज बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस. सो h2 विल ऑलवेज बी निगेटिव्ह. आता मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला सगळ्यात पहिला -v अपॉन u. आता v काय आहे? v इज निगेटिव्ह, सो मायनस ऑफ -v अपॉन u काय होतं? u. तर वी नो ऑलरेडी इट इज निगेटिव्ह. आता काय होईल? हा v आणि हा u या दोघांचं मायनस मायनस साइन कॅन्सल आउट होऊन जाईल आणि आपल्याला मायनस साइन मध्येच आन्सर मिळणार. सो जेव्हा पण मॅग्निफिकेशन मायनस मध्ये येणार
याचा अर्थ काय झालं, द इमेज इज रिअल. आणि जेव्हा आता मॅग्निफिकेशन आपण H2 आणि H1 च्या केसमध्ये घेणार, तर इथे काय होतंय, H1 तर पॉझिटिव्ह होता आपला प्लस H1, पण H2 कसा आला आता, निगेटिव्ह आलाय. सो मायनस H2 म्हणजे आन्सर काय येईल आता, निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह इज निगेटिव्ह. सो जेव्हा आपण मॅग्निफिकेशन निगेटिव्ह येणार तेव्हा काय होणार आहे, आपलं इमेज रिअल असणार आहे. समजतंय पक्का. तर आता लिहा, 1-2 पॉइंट्स लिहा. याच्यावरती पण डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. इफ मॅग्निफिकेशन बाय अ कॉन्केव्ह मिरर इज -1.5 इट मीन्स द नेचर ऑफ द इमेज इज. तिथं काय करणार, हे तर आउट ऑफ सिलेबस झालं आहे ना, मॅग्निफिकेशन वरून सांगितलंच नव्हतं. सो तिथे हे आठवायचं. ओके, तर आता लिहा. आणि हा हे तर राहून गेलं ना, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला कॉन्केव्ह मिरर साठी आणि कॉन्व्हेक्स मिरर साठी एकच आहे का, की दोघांसाठी वेगळा वेगळा आहे? इट इज सेम दोघांसाठी, पण इट इज -v/u ओनली अँड दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू H2/H1. मॅग्निफिकेशनचा हाच फॉर्म्युला राहणार आहे, इट विल नॉट चेंज. ठीक आहे. आणि जेव्हा आपण लेन्स फॉर्म्युलामध्ये जाऊ, लेन्सचं पण जे मॅग्निफिकेशन आहे ते दोन्ही पण लेन्स साठी सेम आहे. कोणते कोणते लेन्स असतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स ओनली. तर एक स्टेटमेंट लिहा, काय 2-3. व्हेन m इज ग्रेटर दॅन 1, m ला आहे ना असं लिहा, व्हेन mod of m is greater than 1, image formed is enlarged. Image formed is enlarged. एनलार्जचा अर्थ काय, मीन्स मॅग्निफाईड, मोठं झालेलं आहे. ओके. अँड व्हेन, कंटिन्युएशन मध्ये लिहा, अँड व्हेन mod of m is less than 1, असं लिहिलंय ना की mod of 1 is less than 1 आणि mod of m greater than 1, त्या शब्दांमध्ये लिहिताय, असंच लिहिताय ना. ठीक आहे, असं जरी वर्ड्स मध्ये जर लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. When mod of m is less than 1, image formed is कशी आहे, diminished. ओके. हे झालं आता साईज साठी. नाव वी वॉन्ट फॉर नेचर. नेचर साठी मी काय सांगितलं होतं, व्हॉट वी चेक, वी चेक द साइन, की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. त्याच्यामध्ये लिहा इफ नाही, व्हेन m इज पॉझिटिव्ह, व्हेन m इज पॉझिटिव्ह, m पॉझिटिव्ह असल्यानंतर काय बघा इकडे, इमेज इज ऑलवेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. And when m is negative, image formed is real and inverted. आता बघू कोणाला किती समजलंय तर. ठीक आहे, तुमचे ऑप्शन्स आहे बघा. सगळ्यात पहिले
कळले ऑप्शन काय? राइट डाउन द क्वेश्चन. To get a real and inverted image, to get a real and inverted image from a convex mirror, its magnification can be dash. याच्यापैकी सांगा. हा पक्का कसं काय? Convex mirror never forms a real image, so no such case exists. चारी पण ऑप्शन लिहा and then take the last option. का बरं आहे no such case exists? Because we saw that the convex mirror never forms a real and inverted image. Okay, आणखीन एक क्वेश्चन लिहा. An object of height 15 centimeter एक काम करा, ऑब्जेक्टच्या ऐवजी ना इमेज लिहा. an image of height 15 centimeter, 50 नाही 15. An image of height 15 centimeter is obtained by keeping the object in front of a concave mirror at a distance of 20 centimeter whose magnification is 1.5. बताओ. फाइंड सब कुछ, जे पण काही पण नाही दिलं ते सोडून सगळं सापडायचंय. काय काय दिलंय तुम्हाला? H2 दिलंय, सो फाइंड H1. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलंय? आणखी डिस्टन्स दिलंय ऑब्जेक्टचं, हा ना. V नाही दिलेलं, सो फाइंड V. फाइंड फोकल लेंथ, मॅग्निफिकेशन दिलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर फाइंड नेचर अँड साइज ऑफ द इमेज. काय काय फाइंड करायचंय? H1, V, फोकल लेंथ अँड नेचर अँड साइज ऑफ द इमेज. H2 किती दिले? 10 आहे का? 15 आहे, ठीक आहे. इकडे U किती होतं? 20 सेंटीमीटर आणि मॅग्निफिकेशन इज 1.5.
करा तर सॉल्व करा तर. काय क्वेश्चन आता इथे आपल्याला मॅग्निफिकेशन दिलेलं आहे. मॅग्निफिकेशन इज पॉझिटिव्ह, दॅट इज 1.5 आणि त्याचं व्हॉट इज दॅट रेशो इक्वल्स टू मायनस व्ही अपॉन यू. आता या केसमध्ये आपल्याला यू दिलेला आहे, दॅट इज इक्वल्स टू -20 and that is equals to 1.5. so आता हे मायनस आणि मायनस कॅन्सल आउट होऊन जाणार आणि v गेट v इज इक्वल्स टू 30. तर आता हे v कोणत्या साइडला आहे, लेफ्ट हँड साइडला की राईट हँड साइडला आहे? राईट हँड साइडला आहे. कशाच्या? मिररच्या राईट हँड साइडला. आणि आपण बघितलं व्हर्च्युअल इमेज नेहमी राईट हँड साइडला फॉर्म झाली होती. तर इथपर्यंत झालं सॅटिस्फाय आता आपलं. then 1/f is equals to 1/v plus 1/u. तर आपल्याला 1/f म्हणजे f ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर इथून v किती आहे 1/30 प्लस 1/-20. आता हे कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर काय आहे आपला आन्सर 1/30 मायनस 1/20. 30 आणि 20 चा एलसीएम किती 60 आणि 2 minus 3 that is equals to minus 1/60. म्हणजे f ची व्हॅल्यू किती आली आहे -60 सेंटीमीटर. ते पण सेंटीमीटर लिहायचं राहिलं. b झालंय, f पण झालंय. आता काय उरलंय आणखी h1. m ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1.5 आणि h2 किती दिलेला आहे, h2 इज 15 इटसेल्फ आणि आपल्याला फाइंड करायचं आहे h1 1.5 आणि 15. सो h1 किती येणार आहे, h1 इथनं डायरेक्ट येणार 10. या 1.5 ला मी 15/10 लिहू शकतो का? तर हा 15 आणि हा 15 कॅन्सल आउट झाला. h1 इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. या गया आन्सर. आणि याच्यामध्येच आणखी लिहा एक, वी हॅव वन फॉर्म्युला कॉल्ड ॲज पॉवर ऑफ अ लेन्स किंवा मिरर. पॉवर मिररचं नसतं, सॉरी पॉवर लेन्स मध्ये येईल. तेच मला भूल कसं काय याच्यामध्ये नाही आहे. ओके, नेचर काय आहे आता याचं? का बरं? कारण इथे डायरेक्ट दिलेलं आहे m इज पॉझिटिव्ह 1.5. सो नेचर इज virtual and erect and size it is magnified. का बरं? because it is greater than 1. सगळे आले बरोबर सगळ्यांचे? सगळ्यांनी इथपर्यंतच केलेलं आहे. याच्या खाली हे दोन सांगितलेच नाही कोणी. ठीक है, कोई बात. नेक्स्ट हेडिंग टाका था रिफ्रैक्शन ऑफ लाइट. रिफ्रैक्शन ऑफ लाइट. काय असते रिफ्रॅक्शन ऑफ लाइट? हा, नाही काय बोलला? लाइट चेंजेस रिफ्रॅक्शन ऑफ लाइट. लिहा त्याच्यामध्ये चेंज इन पाथ ऑफ लाइट रे. चेंज इन पाथ ऑफ लाइट रे. चेंज इन पाथ ऑफ लाइट रे as it passes from
वन मीडियम टू अनदर. वन मीडियम टू, म्हणजे काय होतं याचा अर्थ की जेव्हा आपण लाईट रे एका मीडियम मधनं दुसऱ्या मीडियम मध्ये जाणार. एका मीडियम आणि दुसरा मीडियम म्हणजे काय? एक्झाम्पल ग्लास टू एअर किंवा वॉटर टू एअर. जे ट्रान्सपरंट मीडियम पाहिजे थोडक्यात आपल्याला, राईट. ओपेक मीडियम मधनं लाईट पास होऊ शकते का? ऑब्विसली नॉट. सो आपल्याला एक ट्रान्सपरंट मीडियम पाहिजे. आणि त्या ट्रान्सपरंट मीडियमचं काय बघितलं जातं? त्याची ऑप्टिकली ते किती डेन्स आहे हे चेक केलं जातं. ऑप्टिकली डेन्स असणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये लाईटची स्पीड किती आहे हे चेक करणं. ठीक आहे. जर ऑप्टिकली डेन्सर मीडियम असेल तर त्याच्यामध्ये लाईटची स्पीड काय होईल? कमी होईल की जास्त होईल? म्हणजे ऑप्टिकली डेन्सर मीडियम असेल तर लाईटची स्पीड कमी होईल. बट फक्त डेन्स मीडियम असेल तर त्या केसमध्ये साऊंडची स्पीड काय होत असते? पक्का. म्हणजे डेन्सिटी वाढवली तर साऊंडची स्पीड इन्क्रीज होतीये, बट लाईटची स्पीड डिक्रीज होतीये. असं शक्य आहे? सेम आहे. ग्लास मधनं आपल्याला आता साऊंडही पास करायचा आहे आणि लाईट पण पास करायची. सो साऊंडची स्पीड वाढेल की कमी होईल आणि लाईटची स्पीड वाढेल की कमी होईल? आणि लाईटची स्पीड कमी होईल. मी अगोदर पण सांगितलं होतं, इफ यू आर इन्क्रीजिंग द डेन्सिटी, जर आपण डेन्सिटी वाढवतोय तर साऊंडच्या बाबतीत काय होईल? साऊंडची स्पीड विल इन्क्रीज बट लाईटची स्पीड डिक्रीज होईल. ठीक आहे. कारण साऊंड काय करत असतो? साऊंड इज जस्ट पासिंग द डिस्टर्बन्स किंवा वेव्ह जी आहे, द वेव्ह इज बीन वेव्ह प्रोपोगेट होती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. बट लाईटच्या केसमध्ये असं नाहीये. लाईटला स्वतःला जायचं आहे विथ इट्स इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि जर डेन्सिटी वाढतीये तर डेन्सिटी वाढल्यानंतर काय होईल? ते जे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत दे विल नॉट बी एबल टू पास थ्रू द डेन्स मीडियम. म्हणजे साऊंडचं जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आता मी याला काहीतरी सांगितलं तर याला इथून आता ओमकारला सांगायचंय की अरे सरांनी असं काहीतरी सांगितलं माझ्या कानामध्ये, तर हा काय करेल? हा मागे सांगेल, तू मागे सांगेल, तू मागे सांगेल आणि मग तिथपर्यंत मेसेज पोहोचेल, राईट. बट हे कोणत्या केसमध्ये होतं? हे साऊंडच्या केसमध्ये आहे. बट लाईटच्या केसमध्ये काय आहे? त्याला इथून उठायचंय आणि तिथे जाऊन त्याला सांगायचंय. तो वेळ कोणाला जास्त लागेल? लाईटला स्वतःला इथून तिथपर्यंत जायचंय. कळतंय दोघांमध्ये काय डिफरन्स बोलतोय तर मी? तर हा फरक आहे. तर जेव्हा पण डेन्सिटी इन्क्रीज होणार तर साऊंडची स्पीड वाढणार बट लाईटची स्पीड नेहमी कमी होणार. एवढं लक्षात ठेवायचं. तर लाईटची स्पीड जी कमी होतीये तर लाईटची स्पीड कमी झाल्यामुळे लाईट रे बेंड होतीये एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना. कळलं? जर उद्या विचारलं तुम्हाला की व्हाय देअर इज अ चेंज इन द पाथ ऑफ लाईट रे व्हेन गोइंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर, तर तिथे रिझन काय द्यायचंय की त्या मीडियम मध्ये दुसऱ्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड काय झाली आहे? कमी झाली आहे. त्याच्यामुळे काय होत असते? लाईट रे बेंड होते. समजलंय काय बोललो तर मी? की लाईट रे बेंड होण्याचं कारण काय आहे? तर स्पीड कमी होणे. आता रिफ्रॅक्शन दोन प्रकारे होत असते. आपल्याकडे दोन प्रकारचे मीडियम आहे. This is a rarer medium and this is a denser medium. Opposite पण पॉसिबल आहे की डेन्सर मीडियम मधनं लाईट रे आली आहे आणि इट इज नाउ गोइंग इनटू अ रेअरर मीडियम. तर आता रेअरर मधून जर डेन्सर मध्ये जायचं असेल तर काय होत असते? इट विल बेंड टुवर्ड्स द लाईट नॉर्मल और बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल.
व्हॉट इज दिस? अँगल ऑफ इन्सिडन्स. इथे पण सेम लाईट राहिली अशी आता अँगल ऑफ इन्सिडन्स. तर काय होईल आता जर रेअरर मधून डेन्सर मध्ये जायचं असेल तर काय होईल? इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मल कडे का बरं? बिकॉज नाव इन द डेन्सर मीडियम स्पीड ऑफ लाईट विल डिक्रीज, आणि डिक्रीज झाल्यामुळे इट विल स्टार्ट बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल. अँड दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, नॉट रिफ्लेक्शन. इट इज दिस रिफ्रॅक्शन. आता डेन्सर मीडियम मधनं रेअरर मीडियम मध्ये जायचं आहे तर काय होईल आता या केसमध्ये? स्पीड वाढल्यामुळे काय होईल आता? इट विल गो अवे फ्रॉम द नॉर्मल अँड दिस अँगल विल बी कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे दोन्ही डायग्राम बनवून घ्या एकदम फाटकन दिसेल. आणि याच्या खाली लिहायचं की काय? I is greater than R and in this case I is less than R. झाले का बनवून? यार एका मिनिटाचं काम आहे, पटकन बनवा. आणि मेक शुअर की हे जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे फॉर रेअरर अँड डेन्सर यू कीप इट द सेम, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि ॲरो दाखवायला विसरू नका. लाईट कुठून कुठे चालली आहे. झालंय आता बनवून. तर नेक्स्ट हेडिंग टाका आता, कॉज ऑफ रिफ्रॅक्शन. कॉज ऑफ रिफ्रॅक्शन. कॉज की लाईक बिकॉज ऑफ व्हॉट रिझन रिफ्रॅक्शन इज हॅपनिंग. काय सांगितलं तुम्ही? व्हॉट इज द कॉज ऑफ रिफ्रॅक्शन? चेंज इन स्पीड ऑफ लाईट. लिहा, स्पीड ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम्स. तुम्ही जेव्हा लाईट सुरू झालं होतं तेव्हा पण सांगितलं होतं का? बघा नोट्स चेक करा, लिहिलंय का तुम्ही? स्पीड ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम्स. चेक इन द प्रॉपर्टीज ऑफ लाईट. लिहिलंय का आपण? चेक करा, चेक करा. आहे का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या नंतर लिहिलं आहे की नाही? आणि एअर मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये किती आहे स्पीड ऑफ लाईट? 3 × 10⁸ और 3 लाख किलोमीटर पर सेकंड. ओके. इथपर्यंत लिहिलं. इट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम्स. ओके. तर जेव्हा एखाद्या मीडियम मध्ये स्पीडची लाईटची स्पीड जर डिक्रीज झाली, द स्पीड ऑफ लाईट हॅज डिक्रीज्ड, सो इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल और बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. सो त्याच्यामध्ये लिहा पुढचं स्टेटमेंट,
when light enters a denser medium, when light enters a denser medium, its speed reduces. When light enters a denser medium, its speed reduces and bend towards the normal. And when it enters a rarer medium, RARER, rarer medium, its speed काय होते आता, increases and it bends away from the normal. In daily life, where can you see refraction? Refraction कुठे कुठे बघू शकता तुम्ही? स्विमिंग पूल मध्ये कसं? जो स्विमिंग पूलचा फ्लोअर आहे तो आपल्याला काय दिसतो, वरती आहे, म्हणजे त्याची हाईट कमी असल्याचा आपल्याला भास होतो, राईट. आणखीन कुठे दिसते? हा, पेन्सिलचं काय? मग काय दिसतंय? हा, राईट. आणखीन और बताओ. हा, फ्लोट करतोय, एक्झॅक्टली, गुड. आणखीन अरे वो बहुत बात की बात है, ते तर आहे. इट इज देयर कि बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वी सी अर्ली सनराइज अँड डिलेड सनसेट. आणखीन कधी समोसा खायला गेले का? मग तिथे कुठे दिसतंय रिफ्रॅक्शन? तिथे तर फक्त समोसा दिसतो म्हणा मला. जेव्हा कढई गरम होत असते, कढईच्या आजूबाजू टेम्परेचर गरम झालेलं असते. सो टेम्परेचर गरम झाल्याच्या नंतर काय होत असते? डेन्सिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? मी सांगितलंय, जेव्हा पण कोणती गोष्ट गरम होणार ती कुठे मूव्ह होणार? वरती मूव्ह होणार. सांगितलंय कंडक्शन मध्ये, आठवत आहे? कन्व्हेक्शन मध्ये, सॉरी, कन्व्हेक्शन मध्ये काय होतं? कन्व्हेक्शन विसरले सगळे आहे ना. ना टेम्परेचरचा काही संबंधच नाही. कन्व्हेक्शन मध्ये काय होतं? कन्व्हेक्शन कशाची प्रोसेस? सगळ्यात पहिले तर अरे कशाची प्रोसेस आहे? इट इज अ ट्रान्समिशन ऑफ हीट. हीट एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना कन्व्हेक्शन मध्ये काय होत असतंय? मग देयर इज ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. कंडक्शन मध्ये काय होतं? there is no actual movement of particles. The transmission of heat is done using vibration of the particles. Okay. but आपलं काय चालू होतं आता? हम क्या पढ़ रहे थे? हाँ, समोसा. ओमला बरोबर आठवलं ना. तर मग तिथे काय होत असतंय आता? जर कढईच्या वरती जी एअर आहे ती गरम झाली आहे, सो ती कुठे अपलिफ्ट झाली आता? वरती. सो तिथलं डेन्सिटी काय झाली आहे? कमी झाली ऍज कम्पेअर टू त्याचे मागची एअर आणि पुढची एअर. तर तिथे काय होईल मग आता त्या केसमध्ये? रिफ्रॅक्शन दिसून येईल का? एअरची डेन्सिटी जर कमी झाली आहे, डेन्सर मीडियम टू रेरर मध्ये जाते आणि रेरर टू पुन्हा डेन्सर मध्ये येते, तर आपल्याला कढईच्या वरती असं वेव्स दिसतात का? रस्त्यावरती पण दिसतं. कधी एक्सपिरियन्स केलंय का? उन्हाळ्यामध्ये दिसत असतंय, रस्त्यावरती अशा वाफा उठलेल्या दिसतात. ते कशामुळे होत असते? रोड हलत असतोय का तिथे खाली? नाही ना. ते कशामुळे दिसतं आपल्याला? बेंडिंग ऑफ लाईट.
बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन. आणि रिफ्रॅक्शन तिथे कशामुळे होत आहे? बिकॉज ऑफ द हिटिंग ऑफ द रोड. आणि ही रोड हीट झाल्यामुळे काय झालंय? तिथलची खालची जी एअरची जी डेन्सिटी आहे दॅट हॅज रिड्यूस्ड. आणि रिड्यूस झाल्यामुळे वी सी रिफ्रॅक्शन. तर एवढे सगळे काय होते त्याचे इम्प्लिमेंटेशन इन डेली लाईफ. तर हे आपण लिहा. डेली लाईफ मध्ये रिफ्रॅक्शन कुठे कुठे दिसणार आहे? तर पॉइंट्स करून लिहा. इतना कुछ ज्यादा इंपॉर्टेंट नहीं है, एक बार लिखोगे तो हर बार याद रहेगा, बट वी शुड राइट. द बॉटम ऑफ टैंक appears to be raised. The bottom of a tank appears to be raised. आता जे बाकीची थेरी वगैरे नाही लिहिणार. रिफ्रॅक्शन इथे होतंय. रिफ्रॅक्शन कसं होणार आहे? नाव द लाईट रे विल बी पासिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, सो इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. हेच इम्प्लिमेंटेशन आहे. त्यात ते पुन्हा वर्ड्स मध्ये लिहायची गरज नाहीये. नेक्स्ट लिहा द लेटर्स अपियर रेज्ड. लिहा पुढचा आहे सेकंड पॉइंट. द लेटर्स अपियर रेज्ड when viewed through a glass slab. When viewed through a glass slab placed over it. When viewed through a glass slab placed over it. Next, a pencil partially immersed. A pencil partially immersed. A pencil partially immersed in water appears to be broken. Appears to be broken. ओके. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी रस पिलाय का रसवंतीवरती? तर रसवंतीवरती ग्लास, काचेचे ग्लास असेल त्याच्यामध्ये लिंबू टाकून ठेवलेला असतो. बघितलाय का? तो लिंबू कसा दिसतो आपल्याला? मोठा दिसतो. अरे हो की नाही? बघितलंय की नाही? आम्ही फक्त रस प्यायला जातो, रस पिऊन वापस येतो आहे ना? असं नाही. लिहा अ लेमन केप्ट इन वॉटर. अ लेमन केप्ट इन वॉटर इन ग्लास. इन ग्लास GLASS. ग्लास म्हणजे कोणता? काचीचा ग्लास. ठीक आहे. appears to be bigger. Appears to be bigger than its actual size. Appears to be bigger than its actual size. क्लियर आहे? आता जे मी रोडचं हिटिंगचं जे सांगितलं होतं तुम्हाला ते आपण बघणार आहे, पण थोडस बाद में. उसका और एक इम्प्लीमेंटेशन है. हाँ अरे बोल नाही बोलायचं. आता नेक्स्ट रीडिंग टाका रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता आपण बघितलं रिफ्रॅक्शन तर होणार आहे, बट हे जे बेंडिंग आहे ते किती एक्सटेंट पर्यंत होणार आहे ते कोण डिटरमाइन करेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता लाईट बेंड होणार आहे हे जर आपल्याला माहिती आहे, बट लाईट थोडीशी बेंड होईल, जास्त बेंड होईल, होणारच नाही. हे कशामुळे ठरेल? आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरनं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो? यू नो, रिफ्रॅक्शन होत आहे सगळ्यात पहिले हे कशावरनं कळून येईल आपल्याला? कॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय लिहिलंय? स्पीड ऑफ लाईट सगळ्यात पहिले तर चेंज होणार.
आणि लाईटची स्पीड जेव्हा चेंज होणार तेव्हाच ती लाईट रे बेंड होणार. याचा अर्थ हे नाही की लाईट रे बेंड झाली म्हणजे स्पीड चेंज झाली आहे, नाही. स्पीड चेंज झाली आहे म्हणून लाईट रे बेंड झाली असं लिहिलंय का आपण? सो सगळ्यात मेन कॉज, रूट कॉज काय आहे? चेंज इन द स्पीड ऑफ लाईट. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा या अँगलच्या रिस्पेक्ट मध्ये जर असतोच असतो, बट इट इज ऑल्सो इन टर्म्स ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. कळलं काय बोललोय मी? या अँगल वरून तर आपण ठरवूच की हा अँगल आता किती जास्त बेंड झालाय म्हणजे इकडे काय आहे, त्याची पॉवर जास्त आहे. इकडे हा अँगल आता कमी बेंड होतोय म्हणजे याची पॉवर कमी आहे. बट इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. तर ते कसं लिहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये? द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, स्पीड ऑफ लाईट in vacuum to the speed of light in the medium. याला काय म्हणतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. It's called the refractive index of the medium. आणि refractive index, absolute refractive index is always taken with respect to the vacuum, not with air. ठीक आहे. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाच्या रिस्पेक्ट मध्ये घेतला जातो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? तर म्यू ने. आपण काय लिहिलं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम अपॉन स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. हा फॉर्म्युला लिहून घ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. याच्यावरती तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स क्वेश्चन येणार आहे. नॉट ऑन दिस साइन आय आणि साइन आर, याच्यावरनं नाही येणार क्वेश्चन. यू विल सी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विल बी फ्रॉम दिस फॉर्म्युला. आणि स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती आहे? 3 × 10⁸. पुढे काय? मीटर्स पर सेकंड. हे झालं आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल. नाव नेक्स्ट थिंग वी हॅव इज लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. जसं रिफ्लेक्शनचे काही लॉज होते. किती लॉज होते रिफ्लेक्शनचे? ते रिफ्लेक्शन थ्रू मिरर होतं, कॉन्केव्ह मिरर, सॉरी स्पेरिकल मिरर्स. तर आपण किती लॉज लिहिले होते? 3 लिहिले होते. अरे बेसिक लॉज ऑफ रिफ्लेक्शन, अरे 2च लिहिले आपण. अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन and incident ray, normal, reflected ray and point of incidence all lie in the same plane. विसरलेच लगेच है ना? काय लिहायचं होतं आपल्याला? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आणि जे आपण 4 लॉज लिहिलेत, दोज आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन थ्रू स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर्स आणि जनरल लॉज ऑफ रिफ्लेक्शन याच्यामध्ये फरक आहे. हाँ, तर लॉज ऑफ रिफ्रैक्शन क्या क्या पढ़े हो? फिर लॉ ऑफ रिफ्रैक्शन के बारे में क्या क्या है? झालं तुमच्या स्कूलमध्ये सगळं?
दॅट इज समथिंग एल्स. नाही, दॅट इज स्नेल्स लॉ. लिहा, देर आर टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. देर आर टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. सेम. काय तिकडे काय होतं आपलं पहिला लॉ काय लिहिलं होतं आपण? लिहा, अँगल ऑफ इन्सिडेंस. नाही नाही नाही, रुको 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 रुको. द इन्सिडेंट रे, अँगल ऑफ इन्सिडेंस दुसरा आहे. द इंसिडेंट रे कॉमा रिफ्रॅक्टेड रे. द इंसिडेंट रे कॉमा रिफ्रॅक्टेड रे and the normal at point of incidence, and normal at point of incidence, all three lie in the same plane. All three lie in the same plane. आणि सेकंड लॉ मध्ये काय लिहिलं आपण रिफ्लेक्शनच्या केसमध्ये? अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता इथे काय होणार आहे? अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे ना. मग एकच गोष्ट झाली ना, इन्सिडेंसलाच इमर्जन्स म्हणतोय आपण. तर इथे जे तुम्ही सांगत होते स्नेल्स लॉ दॅट विल कम, की तिकडे इन्सिडेंस आणि रिफ्लेक्शनचा अँगल सेम होता, बट इथे साइन ऑफ I and sin of R will be equals to a constant mu. हे असं लिहा एकदा. हे काय लिहिलंय हे 1 2 मी सांगतो. यही तो गडबड है. इसमें लिहा कि म्यू 1 2 हे वाला असं यही लिखो इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सध्या RI पण लिहू शकता. इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. हे जे लिहिलंय आपण, इट इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम with respect to first. इथे पण बघा आपण काय लिहिलंय, स्पीड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. आणि बाकीच्या केसेस मध्ये काय लिहितो आपण, ज्याचं फाइंड करायचंय ते न्यूमरेटर मध्ये असतं आणि ज्याचं आपल्याला दिलंय ते डिनॉमिनेटर मध्ये असतं. असंच असतंय का? बट इथे उल्टा चलता है सब. इट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. ओके. आणि त्याच्या खाली लिहा, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. sin I upon sin R is constant. This is called as the Snell's law. Snell's law ची स्पेलिंग काय? Snell's law.
क्वेश्चन ले आता है, एक क्वेश्चन लिखो, what will be the speed of light, what will be the speed of light in a medium whose refractive index is 1.5. बताओ। यस, काय करणार आहे? स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम किती आहे? 3 × 10⁸ एवढं तर आपल्याला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय आपल्याला? 1.5 इक्वल्स टू स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम किती असते? मी अगोदर सांगितलं 3 × 10⁸ अपॉन स्पीड ऑफ लाइट इन मीडियम आपल्याला माहिती नाही, सो वी विल राइट स्पीड ऑफ लाइट इन दॅट मीडियम. सो SM जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट दिस? 3 × 10⁸ divided by 1.5, that will be equals to speed of light in that medium. So 1.5 ला मी 3/2 लिहू का? 3 आणि जो डिनॉमिनेटरचा 2 आहे तो इकडे काय होईल? मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो 3 कॅन्सल अँड स्पीड ऑफ लाइट इन दॅट मीडियम इज इक्वल्स टू 2 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. ठीक है. आणि ह्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात पेपरमध्ये, सो यू शुड बी अवेअर ऑफ हाऊ टू सॉल्व सच टाइप ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे, काही अवघड नव्हता हा क्वेश्चन, फक्त 3 ला 1.5 ने डिवाइड करायचं होतं, बाकी कुछ भी नहीं था. देन उद्या आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला थोड़ा सा और उसको समझेंगे. याच्यामध्ये विल स्टडी अबाउट एटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, आपल्याला रिफ्रॅक्शन कुठे कुठे दिसून येतं, अँड कल से शुरू होंगी बहुत सारी थेरी. आणि ही थेरी अशी आहे की याच्यावरती तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकता कि पूछो. सो आज अभी हम यही रुकते हैं. कल विल स्टडी अबाउट क्रिटिकल अँगल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, स्कॅटरिंग, आणखीन काय काय असते? स्कैटरिंग, डिस्पर्शन, वो सब पढ़ेंगे. ओके, तो आज फिर यही रुकते हैं.